हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे मोबाईल पाऊच. त्यासाठी उलनचा हा सेट घेतलेला आहे. साधी उलन आहे ही आणि 12 नंबर क्रोशाची सुई घेतलेली आहे. हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हेल्प करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. स्टार्ट करूयात आपण कामाला. मोबाईल पाऊच, साधी उलन. पहा फ्रेंड, या पॉइंटला हे जे मोबाईल कवर आहे या मापावर आपल्याला हे पाऊच बनवायचं आहे. आणि हे जे पाऊच आपल्याला बनवायचं आहे ते हातामधलं बनवायचं आहे, गळ्यातलं बनवायचं नाही. या भागात आपण हातामधलं पाऊच पाहूयात आणि गळ्यातलं पाऊच जे आहे ते त्याचा एक सेपरेट व्हिडिओ घेऊयात आपण पुढे. आत्ता आपण या पॉइंटला हे जे माप आहे पूर्ण, हे जे कवर आहे 8 इंच या ठिकाणी हे माप भरत आहे. आणि आपल्याला 8च्या निम्मे 4 इंच 4 इंचापर्यंत आपल्याला एक पट्टा विणायचा आहे. आणि या ठिकाणी एक पट्टा विणून घेतलेला आहे. या पॉइंटला हा जो पट्टा आहे तो 4 इंच, या पॉइंटपर्यंत 4 इंच हे माप ठेवलेलं आहे. आणि याची लांबी जी आहे ती, हे जे पाऊच आहे ते हातामधलं आहे आणि 14 इंच याची लांबी ठेवलेली आहे. 14 इंच याची लांबी आहे. पहा या पॉइंटला. आणि याचे जे चेन आहेत, चेन याला टाकलेले आहेत 80 चेन, 80 चेन या ठिकाणी घेतलेले आहेत. हा आपला एका साईडचा भाग तयार आहे. या पॉइंटला एक साईड तयार आहे. दुसरी अशी तयार करायची आहे आपल्याला. दुसरी साईड सेम अशी दुसरी साईड तयार करायची आहे. त्या कामाकडे जाऊयात आपण आत्ता. या पॉइंटला पहा फ्रेंड, या पॉइंटला चेन घ्यायच्या आहेत. 80 चेन या ठिकाणी घ्यायच्या आहेत. 80 चेन या ठिकाणी टाकायच्या आहेत. 3 4 5 6 7 8 9 10. 80 चेन आपण या पॉइंटला टाकून घेऊयात. 80 चेन या ठिकाणी घ्यायच्या आहेत. 80 चेन. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपलं हे जे काम आहे 80 चेन टाकण्याचं जे काम आहे ते कंप्लीट आहे, पूर्ण आहे. 80 चेन या पॉइंटला टाकून घेतलेले आहेत. आणि हे जे माप आहे ते या मापापर्यंत व्यवस्थित प्रमाणात आपलं काम झालेलं आहे. या ज्या चेन आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत आपण 80. पुढे या चेन फोडायच्या आहेत. प्रत्येक लूकमध्ये काम करायचं आहे आणि सिंगल क्रोशाने या चेन फोडायच्या आहेत. पूर्ण प्रत्येक लूकमध्ये काम करत प्रत्येक चेन फोडत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. आणि सिंगल क्रोशा मुकाखांब वापरायचा आहे. व्यवस्थित चेन फोडायच्या आहेत. हा जो राऊंड स्टार्ट केलेला आहे आपण चेन फोडण्याचा तो कंप्लीट करून घेऊयात. प्रत्येक लुकमध्ये काम करत जायचं आहे. एकही लुक सोडून द्यायचा नाहीये. लुक जर चुकला तर शेप चुकण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे. प्रत्येक चेन फोडायची आहे. या पॉइंटला हा राऊंड चेन फोडण्याचा हा जो राऊंड आपण स्टार्ट केलेला आहे तो शेवटच्या चेनपर्यंत कंप्लीट करून घेऊयात. आणि प्रत्येक लुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब यूज करायचा आहे चेन फोडण्यासाठी.
आणि हे जे काम आपण केलेलं आहे हे पूर्ण काम सिंगल क्रोशाचं आहे, मुका खांबाचा आहे. आता हे काम कंप्लीट करून घेऊयात. पहिला जो राऊंड आहे चेन फोडण्याचा तो कंप्लीट करून घेऊयात. तिथून पुढचे जे काम आहे ते त्या पॉईंटला पाहूयात आपण. फ्रेंड, या पॉईंटला आपलं जे चेन फोडण्याचं जे काम आपण स्टार्ट केलं होतं प्रत्येक लुकमध्ये काम केलेलं आहे. एकही चेन सोडून दिलेली नाहीये. ज्या पॉईंटला चेन घ्यायची राहील त्या पॉईंटला स्टेप बदलत राहणार आहे. त्याच्यामुळे एकही चेन सोडून देऊ नका. प्रत्येक लुकमध्ये काम करा. आणि इथून पुढचा जो राऊंड आहे सेकंड राऊंड जो आहे तो पलटवायचा आहे आणि बॅकलुकमध्ये काम करायचं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरायचा आहे. प्रत्येक लुकमध्ये काम करत जायचं आहे. आपला सेकंड राऊंड तयार झालेला आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरत चाललेला होता पण पूर्ण काम बॅकलुकमध्येच केलेलं आहे. या बॅकचं या पाऊचचं कंप्लीट करून घेऊयात आपण हा राऊंड. पुढे पुन्हा जसं आपण हा राऊंड स्टार्ट केला पलटवून तसंच त्याचा पुढचाही राऊंड पलटवून स्टार्ट करायचा आहे. असेच राऊंड टाकत जायचं आहे. प्रत्येक हे जे राऊंड टाकलेले आहे ते साईड पलटवूनच राऊंड टाकलेले आहेत पूर्ण. आता हे जे काम स्टार्ट आहे ते आपण कंप्लीट करून घेऊयात. आपला हा सेकंड राऊंड तयार झालेला आहे. सेकंड राऊंड जो आहे तो बॅकलुक मध्ये स्टार्ट केलेला आहे. पहा या पॉइंटला बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे आणि प्रत्येक लुक मध्ये काम करायचं आहे. एकही लुक आपल्याला सोडून द्यायचा नाहीये, कारण लुक जर चुकला तर शेप चुकण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे प्रत्येक लुक मध्ये काम करा. आता या पॉईंटचं जे काम आपण स्टार्ट केलेलं आहे तर हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आणि नंतर तिथून पुढचा थर्ड राऊंड जो आहे तो त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात. पहा या पॉईंटला आपला सेकंड राऊंड जो आहे तो कंप्लीट आहे. या पॉईंटला पुढे काम करताना पलटवायचं आहे आणि पलटवताना सुई या दिशेला आहे. पलटवल्यानंतर या दिशेला आपली सुई होत आहे आणि पुढे बॅकलुक मध्ये काम करायचं आहे. प्रत्येक राऊंडला बॅकलुक मध्येच काम करत जायचं आहे आणि सिंगल क्रोशा मुका खांब वापरायचा आहे. असेच राऊंड टाकत प्रत्येक राऊंड असेच टाकायचे आहेत पलटवून आणि बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब. जोपर्यंत 4 इंचाचा पॉइंट येत नाही तोपर्यंत आपल्याला हे राऊंड रिपीट करायचे आहेत. या पॉइंटला हे जे राऊंड आहेत ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 ही जी डिझाईन आहे ती 30 राऊंड पर्यंत ही डिझाईन रिपीट केलेली आहे. या पॉईंटपर्यंत आपण हे जे काम आहे ते कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात. पहा या पॉईंटला आपला थर्ड राऊंड स्टार्ट आहे. साईड पलटवलेली आहे आणि प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे. एकही लुक सोडून द्यायचा नाहीये. या ठिकाणी हे जे काम केलेलं आहे ते प्रत्येक लुकमध्ये काम करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे असा शेप झालेला आहे. लुक जर चुकला तर शेप चुकण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे प्रत्येक लुकमध्ये काम करा. आपण हे जे काम आहे ते या पॉईंटपर्यंत कंप्लीट करून घेऊयात. पहा फ्रेंड या पॉईंटला आपलं जे काम आहे ते कंप्लीट आहे आणि याची उलट साईड तयार झालेली आहे. ही जी साईड आहे ती उलट आहे आणि ही जी साईड आहे ती सुलट आहे. उलट सुलट पाहूनच पुढचं काम ठरवायचं आहे आपल्याला. ही साईड सुलट आहे. या पॉईंटला पहा या पॉईंटला सुलट ठेवलेला आहे आणि पुढचं काम करायचं आहे आपल्याला. या पॉईंटपर्यंत आपला हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. पुढे
दोन्ही साईडचे दोन्ही लूक सुईवर घ्यायचे आहेत आणि लॉक मारत जायचं आहे. पाया पॉइंटला दोन्ही साईडचे दोन्ही लूक, या साईडचा हा पुढचा लूक, हा त्याच्या पुढचा हा एक लूक आणि लॉक मारत जायचं आहे. आणि हे जे लॉक मारायचं आहे ते आपल्याला हे जे पाऊच आहे, ही साईड आतील, हा भाग आतील आहे, उलट आहे. आणि या पॉइंटला या पॉइंट पर्यंत आपल्याला हे लॉक मारायचं आहे. हा जो पॉइंट आहे या पॉइंट पर्यंत आपल्याला हे लॉक मारायचं आहे. 8 इंचापर्यंत हे लॉक मारून घेऊयात आपण. या पॉइंट पासून स्टार्ट केलेला आहे लॉक मारायला आणि 8 इंचापर्यंत हे लॉक कंप्लीट करून घेऊयात आपण. हे जे लॉक मारायचं काम स्टार्ट केलेलं आहे ते दोन्ही साईडचे दोन्ही लूक सीवर घ्यायचे आहेत आणि लॉक मारत जायचं आहे. या पॉइंटला व्यवस्थित लॉक मारतच पुढचं काम ठरवायचं आहे. आठ इंचापर्यंत हे लॉक मारून घेऊयात आपण. प्रत्येक लुक मध्ये सुई टाकायची आहे आणि लॉक मारत जायचं आहे. सुलटला सुलट ठेवलेलं आहे हे. प्रत्येक लुक मध्ये सुई टाकलेली आहे आणि लॉक मारत चाललेला होता आपण. आठ इंचापर्यंत हे लॉक कंप्लीट करून घेऊयात आपण. फ्रेंड, या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या पॉइंट पर्यंत हे लॉक ठेवलेलं आहे. पुढे या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे आणि पुढचं लॉक मारायचं आहे आपल्याला. या पॉइंटला कट केलेला आहे आणि सुई उलटी काढलेली आहे. या पॉइंटला हे लॉक मारून घेऊयात आपण. या पॉइंटला आपलं लॉक कंप्लीट आहे आणि पुढे या पॉइंट पर्यंत आपल्याला लॉक मारत आणलेला आहे. या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत पुढे लॉक मारताना या पॉइंटला जागा थोडी मोकळी सोडायची आहे. या पॉइंट पासून लॉक मारायला स्टार्ट करायचं आहे. तीच साईड आहे, ही जी साईड आहे तीच साईड या पॉइंटला घेतलेली आहे. दोन्ही साईडचे दोन्ही लूक सीवर घ्यायचे आहेत आणि लॉक मारत जायचं आहे.
पहा दोन्ही साईडचे दोन्ही लूक वर घेऊन सुलटला सुलट ठेवलेला आहे. हे जे लॉक आहेत ते आपल्याला दीड इंचापर्यंत आपलं हे जे लॉक आहे ते 1.25 इंच झालेलं आहे. 2 इंचापर्यंत हे लॉक ठेवूयात आपण या साईडचं. या पॉइंटला स्टॉप करूयात. हे लॉक कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक करायचं आहे या पॉइंटला. जशी आपण ही साईड लॉक मारली तशी दुसरी ही साईड लॉक मारायची आहे. पहा या ठिकाणी हात काढण्यासाठी जागा ठेवलेली आहे आणि पुढे ही जी साईड आहे या साईडचंही हेच काम रिपीट करायचं आहे आपल्याला. हे जे काम रिपीट करायचं आहे ते आपल्याला पहा फ्रेंड या पॉइंटला ह्या साईडला या साईडला जे काम आपण केलं तेच काम या साईडलाही करायचं आहे. या साईडलाही हेच काम या पॉइंटला जे रिपीट केलं तेच काम या पॉइंटलाही रिपीट करायचं आहे. या साईडला दोन्ही साईडचे दोन्ही लूक वर घेऊन असं आपण हे लॉक मारलं. हे जे लॉक आहे मारलेलं तेच लॉक या पॉइंटलाही या साईडलाही मारायचं आहे. सेम तोच प्रकार या साईडलाही करायचा आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा या पॉइंटला आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट आहे. या पॉइंट सेम काम या ठिकाणी करून घेतलेलं आहे आणि पुढे या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक मारायचा आहे. लॉक मारून घेऊयात. पुढचं आणखीन आपले तसं आपण या ठिकाणी काम केलं. हे जे लॉक मारायचं काम केलेलं आहे या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत तसंच या साईडलाही रिपीट करायचं आहे. फक्त हे जे आहे ते सुलटला सुलट ठेवूनच हे काम केलेलं आहे. या पॉइंटलाही ही जी साईड आहे या पॉइंटलाही हे लॉक कंप्लीट करायचं आहे आपल्याला. कंप्लीट करून घेऊयात. पहा फ्रेंड या पॉइंटला आपले हे जे दोन्ही साईड आहेत लॉक मारलेले ही साईड आणि ही साईड कंप्लीट आहे आणि या साईडचं काम राहिलेलं आहे आपलं. सुलटला सुलट ठेवूनच हे काम केलेलं आहे. दोन्ही साईडचे दोन्ही लूक सुईवर घ्यायचे आहेत आणि लॉक मारत जायचं आहे. हे जे लॉक आपण स्टार्ट केलेलं आहे ते सुरुवातीचं जे लॉक आहे केलेलं हे जे लॉक आहे या पॉइंट पर्यंतच आपल्याला हे लॉक ठेवायचं आहे. पुढे हा जो पॉइंट आहे या पॉइंट पर्यंत त्या
या पॉईंटपर्यंत जसं आपण या ठिकाणी काम केलं सेम काम या पॉईंटलाही करायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. दोन्ही साईडचं लॉक आपलं कंप्लीट आहे. या पॉईंटला कट करून उलट काढायचं आहे आणि दोन हे जे आहे हे ओपन ठेवलेलं आहे. या पॉईंटचं पुढचं लॉक घ्यायचं आहे आपल्याला. हे लॉक मारून घेऊयात. पहा, या पॉईंटला आपलं लॉक कंप्लीट आहे आणि पुढचं जे लॉक आहे ते याचा मध्य घ्यायचा आहे आणि या पॉईंटला लॉक मारायचा आहे. पहा, या पॉईंटला हे याचा मध्य काढलेला आहे आणि दोन्ही साईडचे लॉक असेच कंप्लीट करायचे आहेत आपल्याला. या पॉईंटचे या पॉईंटला सुई टाकायची आहे. ही उलट साईड आहे आपली आणि उलट साईडने हे लॉक घेतलेला आहे. दोन्ही साईडचे लूप सुईवर घेऊन हे लॉक कंप्लीट करायचं आहे. पहा फ्रेंड, या पॉईंटला दोन्ही साईडचे लूप सुईवर घ्यायचे आहेत. हे लॉक मारून घ्यायचं आहे पूर्ण. कंप्लीट करून घेऊयात. ही साईड आणि दुसरी ही जी साईड आहे ओपन, ही साईड ही अशीच लॉक मारायची आहे. कंप्लीट करून घेऊयात हे काम. पहा, या पॉईंटला आपलं जे काम आहे ते कंप्लीट आहे. लॉक या साईडचं लॉक कंप्लीट आहे आपलं आणि ही जी साईड आहे या साईडचंही लॉक कंप्लीट करायचं आहे. या पॉईंट पासून स्टार्ट करायचं आहे. या पॉईंट पर्यंत लॉक कंप्लीट करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं दुसरं जे लॉक आहे तेही कंप्लीट आहे. या साईडचं या पॉईंटला लॉक मारायचं आहे आणि हे जे आपण तयार करून घेतलेलं आहे ही जी साईड आहे ती आतील साईड आहे. आपल्याला सुलट करून घ्यायचं आहे. हे उलट आहे. ते जे कोण आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. पहा, या पॉईंटला कोण जे आहे ते व्यवस्थित काढून आपलं हे जे पाऊच आहे ते तयार आहे. हातातलं जे पाऊच आहे ते तयार आहे आपलं. आणि हे जे आपण ठेवलेलं आहे ते आता हँड पाऊच जे आहे ते तयार आहे. भेटूयात अशाच नवीन प्रोजेक्टसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.